नमस्कार मित्रांनो, सुविधा सेतूमध्ये आपले स्वागत आहे. रेल्वे भरतीचा ऑनलाईन व मोबाईलवरून कसा भरायचा हे आपण अगदी कमीत कमी वेळात पाहणार आहोत. तर चला बघूया स्टेप बाय स्टेप कसा फॉर्म भरायचा ते. तर ग्रुप डी भरती 2026 मेगा अपडेट आलेला आहे. 22,195 पदांची भरती आहे. तर पदाचे नाव आणि तपशील आहे. नंबर 1 चे पद आहे ग्रुप डी मध्ये असिस्टंट पॉइंट्समॅन ट्रॅकमॅन. ह्याच्या सर्व पदांची 22,195 पदांची भरती आहे. शैक्षणिक पात्रता 10वी किंवा ITI. वयाचे 8 आहे 33 वर्ष. OBC SC ला 3 वर्ष सूट आहे. नोकरीचे ठिकाण आहे संपूर्ण भारतभर. फीज आहे OBC EWS जनरल साठी 500, SC महिलांसाठी 250 आहे. ऑनलाईन फॉर्म महत्वाच्या तारखा आहे तिथे 2 मार्च पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. चला बघूया वेबसाईटवर जाऊन बघूया. ही वेबसाईट ओपन करा. ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला हा पेज ओपन होईल. ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला लॉग इन विथ आधार आणि क्रिएट अन अकाउंट. आपल्याकडे अकाउंट नाही तर क्रिएट अन अकाउंट करून आपण हे ओके करा. ओपन पेज होईल. तुमची इंडिया कोणती नॅशनॅलिटी आहे ते टाका. पर्सनल डिटेल्स भरायचे आहे इथे. तुमचे नाव टाका. तुम्हाला रिटाईप करावं लागेल. सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला रिटाईप टाकावी लागेल. तुम्ही काही नाव वगैरे चेंज केलं असेल तर ते टाका इकडे. तुमची डेट ऑफ बर्थ दोन्ही साईडला टाका. हे दोन्ही साईडला सेम आले पाहिजे तेव्हाच क्लिक मार्क होईल. जेंडर टाका इकडे, मेल फिमेल काय असेल. फादर्स नेम टाका, रिटाईप करा. मदर्स नेम टाका, रिटाईप करा. मित्रांनो सिंपल आहे. ह्याच्यामध्ये ईमेल आयडी टाका तुमचा. ईमेल आयडी टाकल्याच्या नंतर तुम्हाला OTP व्हेरीफाय करावं लागेल. तुम्हाला OTP तुमच्या ईमेलवर जाईल, तो इकडे मेन्शन करा. सेम एज अबाव इकडे मोबाईल नंबर पण टाकून इकडे व्हेरीफाय करू शकता तुम्ही. व्हेरीफाय झाल्याच्या नंतर तुम्हाला खाली 3 ऑप्शन दिसतील. आधार कार्ड, डिजी लॉकर. तुम्हाला डिजी लॉकर असेल तर डिजी लॉकर, नाही तर आधार कार्डवर तुम्ही व्हेरीफाय करू शकता. मी आधार कार्डवर व्हेरीफाय करते. इथे आधार कार्ड नंबर टाका. इथे क्लिक करा. इकडे OTP व्हेरीफाय करा. आपल्याला जो आधार कार्ड नंबर आहे त्याच्यावर OTP जाईल, तो व्हेरीफाय करा इकडे. व्हेरीफाय झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा फोटोज आणि आधार कार्डवर नाम काय असेल, काय डेट आहे ते सर्व तुम्हाला डिटेल्स इन्फॉर्मेशन इकडे भेटत. हे झाल्याच्या नंतर आपल्याला पासवर्ड क्रिएट करावं लागेल. एक पासवर्ड क्रिएट करा. आय एम नॉट रोबोटवर क्लिक करून क्रिएट अन अकाउंटवर क्लिक करा. तुम्हाला PDF ओपन होईल. तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन बरोबर आहे का एकदा चेक करा. तुम्ही इथे एडिट पण करू शकता. एकदा तुम्ही जर क्रिएट अन अकाउंट केलं तर तुम्ही एडिट नाही करू शकत नंतर. म्हणून पूर्ण डिटेल्स नीट बघा. मी क्रिएट अन अकाउंट करतोय, आता प्रोसीड करतोय. नेवर करा. आता तुम्हाला लॉग इन करायचंय. लॉग इन तुम्ही आता लॉग इन विथ आधारवर क्लिक करा. इकडे तुम्ही मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर टाका, क्लिक करा. इकडे तुम्हाला OTP व्हेरीफाय करावं लागेल. इथे पण OTP व्हेरीफाय करा. आय एम नॉट रोबोट वर क्लिक करून लॉग इन करा. लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला अकाउंट व्हेरीफाय विथ आधार मध्ये तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे. आता ही जी ओपनिंग डेट आहे 31 ते 2-3 पर्यंत तुम्ही सिलेक्ट करा कुठून भरताय फॉर्म. करतो सिलेक्टेड. दोन्ही क्लिक करून नेक्स्ट करा. आता तुम्हाला याच्यामध्ये पर्सनल डिटेल्स मध्ये तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन पहिलीच भरलेली दिसेल. तुमचे नाव, मदर्स नेम, फादर्स नेम हे सर्व. आता तुम्हाला खाली इकडे मॅरिड स्टेटस, तुम्हाला मॅरिड स्टेटसवर मॅरिड आहात का नाही हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुमचं रिलीजन काय आहे. डू यू विश ऑइल फ्री एक्झामिनेशन असे येस करा.
तुमची फीज याच्यामध्ये वेवर होऊ शकते. तुमची भाषा कोणती आहे निवडा, मदर टंग. तुमची एक्झाम कोणत्या, तुम्ही कोणत्या लँग्वेज मध्ये एक्झामिन देण्यास इच्छुक आहात ते तुम्ही इकडे टाईप करा. आता इथे आयडेंटिफिकेशन मार्क पाहिजे आपल्याला. आयडेंटिफिकेशन मार्क तुमच्या बॉडीमध्ये काय असेल ते इथे मेन्शन करा. नसेल तर मार्क पण टाकू शकता, पण शक्यतो काय असेल तर टाका आयडेंटिफिकेशन मार्क. कम्युनिटी डिटेल्स मध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे SC ST काय तुमचं जे पण असेल कम्युनिटी त्याच्यामध्ये सिलेक्ट करून तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट या डोमासाईल या नॉन क्रिमिनल काय या प्रूफ म्हणून तुम्हाला नंबर सर्टिफिकेट नंबर टाकावा लागेल. ऑथॉरिटी तुम्हाला जे सर्टिफिकेट कोणी ऑथोराइज केले त्याला तुम्हाला स्टेट टाका. इकडे पोस्टल ऍड्रेस टाका तुमचा, प्रेझेंट परमनंट, दोन्ही पण साईडला टाकून घ्या. इकडे टाईप करा. हे पिनकोड टाकायचा आहे, पिनकोड टाका. हे सर्व डिटेल्स भरून घ्या. AGI क्लिक करा. सेव्ह करा. ही सर्व डिटेल्स सेव्ह झालेली आहे. नेक्स्ट करा. एक्स केल्याच्या नंतर आपल्याला कॅटेगरी डिटेल्स मध्ये टाकायचं. हे सर्व नो करा. एक्स सर्व्हिस मॅन असाल तर नो. एबीबी कॅन्डिडेट असाल तर येस करा, नाही तर नो करा. रेल्वेमध्ये एम्प्लॉय असेल तर येस, नो. नॉट ऍप्लिकेबल करा. स्टेट गव्हर्नमेंट मध्ये असाल तर ते सिलेक्ट करा, नाही तर नॉट ऍप्लिकेबल ठेवा. कंप्लीट ऍप्लिकेशन. NCVT याच्यामध्ये नो करा. आता तुम्हाला बँक डिटेल्स रिफंड साठी टाकायचे आहे. जर तुम्ही एक्झामिनेशन वेवर साठी रिक्वेस्ट केली असेल तर तुम्हाला तुमचा जो पण फी तुम्ही पे केलेली आहे ती तुम्हाला रिफंड होऊ शकते. म्हणून रिफंड साठी तुम्हाला अकाउंट नंबर टाकायचा आहे. इकडे अकाउंट नंबर, अकाउंट होल्डर नेम टाकायचा आहे, IFSC कोड आणि कन्फर्म करायचं. कन्फर्म केल्याच्या नंतर सेव्ह करायचं आहे. सेव्ह करा. नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्याच्या नंतर तुम्हाला एज्युकेशन डिटेल्स, क्वालिफिकेशन टाकायचं आहे. क्वालिफिकेशन टाका. इकडे SC तुमचा स्टेट कोणता आहे तो टाका. डिस्ट्रिक्ट टाका. बोर्ड टाका. डेट ऑफ पासिंग टाका. रोल नंबर एक जे आहे 10th मार्कशीट घेऊन तुम्ही हे सर्व टाकू शकता. सर्टिफिकेट व सिरियल नंबर असतो तो टाका. आता याच्यामध्ये ऍड एज्युकेशन पण करू शकता. तुमचं दुसरा काय 10+2 झालेला आहे, ITI झालेला आहे, तुम्ही इकडे ऍड करा. नंतर तुम्हाला आता व्हेरिफिकेशन फोटोज आता अप्लाय करायचं तुम्हाला. ह्याच्यामध्ये थोडा प्रॉब्लेम आहे तो नीट करा. सॅम्पल मध्ये बघा, हे असे फोटो नाही पाहिजे, ते रिजेक्ट करतील. त्यांना क्लिअर आणि क्लीन फोटोज पाहिजे. कॅप्चर लाईव्ह इमेज मध्ये तुम्ही क्लिक करून डन केले त्यांनी. आधी ट्विन मध्ये नाही करा. कॅप्चर विथ लाईव्ह फोटोज पाहिजे त्यांना. जर तुम्ही मोबाईलवर करत असाल कॅप्चर लाईव्ह फ्रॉम मोबाईल, ह्याच्यावर क्लिक करा. तो स्कॅनर देईल, मोबाईलवरती स्कॅन करा. स्कॅन केल्याच्या नंतर तुम्हाला लॉग इन डिटेल्स येईल. लॉग इन विथ आधार करा.
मोबाईल नंबर टाका, सेम व्हेरीफाय करा, लॉग इन करा. कॅमेरा यूज करा, अलाउ युजिंग दिस कॅमेरा. सॅम्पल फोटो कॅप्चर लाईव्ह फोटोज. आता लाईव्ह फोटोज क्लिक करा तुम्ही ॲज पर रिक्वायरमेंट. हे सर्व इंस्ट्रक्शन नीट पहा. आर यू ट्विन? नो करा. इकडे कॅप्चर केलंय सपोज. सेव्ह करा खाली. सेव्ह केल्याच्या नंतर तुम्हाला सिग्नेचर पण करायची, पिक्सेल मध्ये करायची. साईज तुम्ही नीट बघा. साईज तुम्ही गुगलवरती साईज टाईप करून इझिली तुम्ही साईज कमी जास्त करू शकता. सेव्ह करा. माहिती सेव्ह झाली. नेक्स्ट करा. नेक्स्ट मध्ये तुम्हाला आता हे सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला कोणत्या जागेला जास्त प्रायोरिटी द्यायची आहे ते तुम्ही स्टेप बाय स्टेप सिलेक्ट करू शकता. आता मी NWR सिलेक्ट करतोय नंबर 1 ला. नंबर 2 ला तुम्ही काउंट देऊ शकता. कोणत्या जागेला किती नंबर द्यायचा आहे प्रायोरिटीमध्ये ते तुम्ही इकडे टाईप करून सिलेक्ट करा. हे सर्व क्लिक करा. तुमचं प्लेस टाका. डेट आहेच. प्लेस टाकून सेव्ह करा. इकडे तुम्हाला हे ऍप्लिकेशन पूर्ण ओपन होईल. ऍप्लिकेशन एकदा ओपन झाल्याच्या नंतर आय कन्फर्म आणि सबमिट करा. अशा प्रकारे रेल्वेमध्ये भरतीचा फॉर्म घर बसल्या तुम्ही भरू शकता. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. सरकारी योजना आणि भरतींच्या संदर्भातील अधिक माहितीसाठी सुविधा सेतू चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.